मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज नाही का, की आता या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्याला तीन प्रकारचे प्रश्न, त्यामधून एक प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे व्हर्च्युअल मेसेज हा तीन टाईपनं त्या ठिकाणी विचारला जाईल नाही का. आता मागच्या वेळी काय केलं आपण, की मागच्या वेळी फोन कॉल होता नाही का, आणि मग त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, जर फोन कॉल आला तर त्या ठिकाणी जे अनवॉन्टेड आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, कट करायचंय, आणि जे गरजेचं आहे तेवढं त्या ठिकाणी आपल्याला व्हर्च्युअल मेसेज द्यायचे. मग व्हर्च्युअल मेसेज लिहित असताना फॉर्मॅट काय रे, एकीकडे आपल्याला काय करायचंय, डेट टाकायची, एकीकडं टाइम टाकायचा आहे, आणि नंतर त्या ठिकाणी असलेले फोन कॉलमध्ये तीन व्यक्ती असतात. एक फोन करते, ज्याच्यासाठी करतो तो, आणि जो उचलतो तो, असे तीन असतात. आता इथं पहा तशाच प्रकारचा मेसेज, परंतु इथं फोन कॉल न देता फक्त काय केलेलं आहे बघा. आता या प्रकारचा मेसेज पहा, यू आर दीपिका, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला दिलं जाईल. फोन कॉल जर नाही दिला तर समजा तुम्हाला सांगितलं यू आर दीपिका, आता तू म्हणशील मी काय दीपिका आहे का, लेडी लेडा कोणी असो, इमॅजिन केलेलं आहे. इमॅजिन करायचे तुम्ही दीपिका आहे, अ पर्सनल असिस्टंट टू मिस प्रियंका. मिस किंवा मिसेस म्हणतात एम एस जर असेल तर मिस प्रियंकाची तुम्ही पी आहात, पर्सनल असिस्टंट आहात. सी वॉज अवे अटेंडिंग अ मीटिंग व्हेन मिस्टर जॉर्ज रँग अप. बघा, ती मीटिंगला गेली आहे, तेवढ्यात मिस्टर जॉर्जचा फोन आला. यू स्पोक टू हिम, आणि तुम्ही आता कोण आहे, तुम्ही दीपिका आहेत सगळे मिळून नाही का. तुम्ही त्याच्याशी बोललाय अँड जोटेड डाऊन हिज मेसेज इन युअर नोटपॅड. नोटपॅड माहितीये, कच्च्या याच्यावर तुम्ही ते पॉइंट्स वगैरे लिहून घेतलेले आहेत. मग आता काय करायचं आपल्याला, ड्राफ्ट अ मेसेज फॉर मिस प्रियंका युजिंग द इन्फॉर्मेशन इन युअर नोट्स. ओके, मग तुम्ही तुमच्या नोट्स ज्या ज्या घेतलेल्या आहेत ती माहिती वापरायची आहे, आणि त्याच्यावरनं आपल्याला या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज करायचा आहे. प्रश्न एकदा समजून घ्या, कारण बऱ्याच वेळा काय होतं, उत्तर आपण लिहू शकतो पण बऱ्याच वेळा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. इथपर्यंत समजलंय. मग आता बघा पॉइंट काय काय दिलेले आहेत तिने, काय काय, आता तुम्ही दीपिका आहेत म्हणजे तुम्ही काय काय लिहून घेतलेलं आहे त्या नोटपॅडवर. मिस्टर जॉर्ज, फोन कोणाचा आला होता, रँगअप म्हणजे फोन केला. किती वाजता फोन केला, 5 PM. हॅज रिसिव्ड द मॅन्युस्क्रिप्ट अँड सीडीज, त्याला काय मिळालेले आहेत, ते मॅन्युस्क्रिप्ट आणि सीडीज मिळालेले आहेत, यासाठी त्यांनी फोन केलेला होता. कमिंग टुमारो, तो उद्या येतोय. ओके, टू थँक मिस प्रियंका पर्सनली, म्हणजे त्या मिस प्रियंकाला आभार मानायला तो येतोय. अँड टू हँड ओव्हर द चेक, म्हणजे एवढे पॉइंट्स त्या ठिकाणी महत्वाचे लिहून घेतलेले आहे. मग आता काय केलेलं आहे, याच्यात बदल कोणता आहे बघा. कालचा जो आपला फोन कॉल होता, फोन कॉल मध्ये हॅलो, हु इज स्पीकिंग, मे आय नो हु इज स्पीकिंग नाही का, हे जे आहे अनवॉन्टेड ते अगोदरच काढून दिलेलं आहे. महत्वाचे पॉइंट्स इथे दिलेले आहेत. आता बघा, ज्यावेळी अशा प्रकारचे पॉइंट्स आपल्याला देतात त्यावेळी रँगअप म्हटल्यानंतर हा सुद्धा फोन केलेला आहे, पण आपण काय केलेलं आहे, तो नोटपॅडवर लिहून घेतलेला आहे. मग जरी त्या पद्धतीचा असला तरी आपल्याला या ठिकाणी फॉर्मॅट सोडायचं नाही बघा. म्हणजे तिन्हीतून एक प्रकारचा व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला निश्चितपणानं या एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 4A मध्ये येणार आहे, आणि त्याला ऑर स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन, याच्या तुलनेमध्ये ते थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि म्हणून आपल्याला व्हर्च्युअल मेसेज तिन्ही पैकी कोणत्या प्रकारचा आलाय तो पाहायचा आणि त्या पद्धतीनं टॅकल करायचं. आता फोन कॉल आपण घेतले ते तुम्ही करू शकता. मग आता इथं फक्त पॉइंट्स नोट डाऊन केलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला व्हर्च्युअल मेसेज करायचा आहे. त्याचा फॉर्मॅट मला सांगा. चला, पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, डेट टाकायची आहे. डेट तुम्ही या पद्धतीनं इथं टाकू शकता. ओके, डेट टाकली आहे. टाइम टाका. आता टाइम कोणता आहे रे, इथं 5 वाजता फोन आलेला आहे. मग फोन आलेला आहे, मग तुम्ही या ठिकाणी मेसेज पण फोन झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी लिहिलेला असेल, है की नाही. ओके, ठीक आहे. मग आता तिचं जायचं टाइम झाला असेल, कोणाचा रे,
तुमचा जायचा टाइम झालेला आहे आणि ती मीटिंग मध्ये आहे, तुम्ही मेसेज लिहून ठेवला आणि तुम्ही खकान, बरोबर आहे की नाही? मग बघा आता आता कोण कोणाला मेसेज लिहित आहे मला सांगा, कोणाला मेसेज लिहित आहे? तुम्ही मिस प्रियंकाला मेसेज लिहिताय आणि तुम्ही कोण आहात? दीपिका. मेसेज तुम्ही लिहिताय म्हणजे तुमचं नाव खाली येईल, ज्याला लिहायचंय त्याचं नाव वर येईल. मग इथं पहा आता, मग इथं कोणाला मेसेज लिहिताय त्याचं नाव लिहून टाका, आता काय अडचण येईल? ओके, प्रियंका, ओके झालं. आता कोणी फोन केलेला आहे? 3 व्यक्ती इथं पण आहेत. फोन केलेलं कोण आहे? मिस्टर जॉर्ज. फोन उचललेलं कोण आहे? दीपिका. मेसेज कोणासाठी आहे? ज्याच्यासाठी मेसेज आहे, ज्याच्यासाठी मेसेज आहे त्याचं नाव वर येईल, ज्यानं फोन केला त्याचं नाव 2 नंबरला येईल आणि ज्यानं फोन उचलला त्याचं नाव 3 नंबरला, असे त्याचा क्रम आहे. लक्षात आलं का? बघ मग आता मला सांग, ज्यानं फोन केला त्याचं नाव कोण आहे रे तो? बरं, मिस्टर जॉर्ज कोण आहे, काय आहे, काही दिलंय का त्याचं डिस्क्रिप्शन तिथं? नाही. मग तेवढंच लिहा, मिस्टर जॉर्ज. काय केलं त्यानं? बघा, मिस्टर जॉर्ज रँक अप. आता इथं कॉल्ड अप म्हटलं तरी चालतं, कारण आपण दिवशी काय घेतलेलं आहे? कॉल्ड अप. शक्यतो एकच ठेवायचं आणि त्याच्यामुळं तुम्ही कॉल्ड अप म्हटलं तरी चालेल, रँक अप म्हटलं तरी चालेल. मग आपण आता एकच ठेवा म्हणजे लिहायला काही अडचण येणार नाही. कॉल्ड अप टू से. मग कोणत्या पद्धत आहे बघा, रँक अप म्हटलेलं आहे म्हणजे फोन आलेला आहे. मग बघा आणखी काय राहिलं? मागचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण कॉल्ड अप टू से इथं ठेवलेलं आहे. ओके, मग आता दॅट, मग काय केलेलं आहे? किंवा कॉल्ड अप टू से दॅट कशासाठी फोन केलेला आहे ते आपल्याला लिहायचंय. मग इथं मला सांगा आता परत एकदा, हॅज रिसिव्ड हे आपलं काय रे? वर्ब आहे आणि हे पुढचं काय रे? ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला वाक्य मेसेज लिहायचं म्हणजे वाक्य पूर्ण करायचंय आणि मग वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे असतं? आता इथं वर्ब आणि ऑब्जेक्ट दिलेलं आहे, मग आपल्याला काय पाहिजे? सब्जेक्ट. काय पाहिजे? बिगर सब्जेक्टचं वाक्य राहत नाही. लक्षात आलं? मग हे पॉइंट्स आहेत, फक्त लिहिताना आपल्याला पूर्ण करून लिहायचे. मग आता आपल्याला काय घेणं गरजेचं आहे इथं? सब्जेक्ट. मग एकदा नाव घेतलं की नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नाउन मध्ये आपण प्रोनाउन मध्ये पाहिलेलं आहे, नाही का? मग आता इथं मिस्टर जॉर्ज लेडी आहे का लेडा आहे? कोणी? लेडा. मग त्याचं सर्वनाम काय येईल? ही. आणि लेडी असलं तर शी. मग याचं नामाची पुनरावृत्ती करण्यासाठी आपण सर्वनाम घेतो. बघा, ग्रामरचे व्हिडिओ सुद्धा रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला गरजेचे आहेत. लक्षात आलं? मग आता इथं या वाक्याला करता नाहीये, मग आपण इथं सब्जेक्ट घेतला. सब्जेक्ट कसा घेतला लक्षात आलं का? बघ, मिस्टर जॉर्जचं काय केलं आपण? ही. मग आता हाई तसं लिहून टाका, वर्ब आहे ही. टू से दॅट ही हॅज काय मिळालं त्याला? received the manuscript and CDs. ओके, इथपर्यंत वाक्य संपलं. परत दुसरं वाक्य सुरू झालं. इथं फक्त कमिंग आलंय. कमिंग आलंय म्हणजे वर्ब याच्यापासून तयार करता येईल आणि हे काय झालं? ऑब्जेक्ट. मग परत इथं काही नाहीये रे? सब्जेक्ट नाहीये. काही नाहीये? सब्जेक्ट. मग कोणतं सब्जेक्ट घेणार तुम्ही याच्यावरून? परत ही. मग काय झालं? ही. आता आयएनजी येतच नाही. इज आहे मारा आयएनजी. ही इज कमिंग टुमारो. जवळचा भविष्यकाळ दाखवताना आपण कंटिन्युअस प्रेझेंट वापरतो. मग इथं काय येईल रे? ही इज कमिंग. आता काही जण म्हणतील इज कुठून आणलं? तर आयएनजी, इज आहे मारा आयएनजी हे आपण कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये वापरतो. मग इज कमिंग टुमारो कशासाठी येणार आहे? बघ इथं, टू थँक. बरोबर आहे का? आणि आता काल जे मी शब्द दिलेले आहेत, ज्याला फोन आला त्याचं जर नाव आलं, आता इथं फोन कोणासाठी आलेला आहे? मिस प्रियंका. मग त्या नावाला जर यश लागलं त्याचं आपण माय करतो, आपलं युअर करतो, आणि जर नाव आलं तर यू करतो. मग या मिस प्रियंकाचं काय होईल? डायरेक्ट आपण तिच्याशी बोलतोय म्हणून इथं यू पर्सनली.
and to hand over the check. बघा आता आपलं काय राहिलं मला सांगा, पॉइंट्स मध्ये काय राहिलं, याच्यात काही ऍडिशन करायचं नाही किंवा असलेलं काही कट करायचं नाही. मग सगळा मेसेज तुम्ही जो इथं पॉइंट्स मध्ये लिहिलाय तो मिस प्रियंकाला गेलाय का? बघा आता मेसेज कसा झाला. मिस प्रियंका, मिस्टर जॉर्ज कॉल्ड अप टू से दॅट ही हॅज रिसीव्ड द मॅन्युस्क्रिप्ट अँड सीडीज. पहिलं गेलंय. ही इज कमिंग टुमॉरो टू थँक यू पर्सनली अँड टू हँड ओव्हर द चेक. काही राहिलं अजून नाही. आणि मग मेसेज कोणी लिहिलाय इथं बाकीचं युअर्स लव्हिंगली, युअर्स फेथफुली असं काही लिहायचं नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा झाला आपला व्हर्च्युअल मेसेज. मग आता किती प्रकारचे मेसेज या ठिकाणी आपले झाले? किती झाले रे? 2 प्रकारचे. पहिला कोणता येतो? आहे बघा, तिन्ही मधून एक तुम्हाला येईल व्हर्च्युअल मेसेज मध्ये आणि 100% काय येईल? फोन कॉल आला, नको ते खुलून टाकायचं, त्यातला कोणता मेसेज आहे तेवढाच घ्यायचा आणि ते जे शब्द दिलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये ते शब्द फक्त बदलायचे, म्हणजे तो मेसेज प्युअर करून घ्यायचा. लक्षात आलं? ओके. आणि नंतर या फॉर्मॅट मध्ये आपल्याला लिहून टाकायचे. समजले? समजले? आणि दुसऱ्यांदा जर डायरेक्ट फोन कॉल नाही आला तर या पद्धतीचं पॉइंट्स वगैरे तुम्हाला दिले जातील. लक्षात आलंय? हे झाले 2 टाईप आपल्याला व्हर्च्युअल मेसेज. 4 मार्क तुमचे फिक्स मिळून जाणार आहेत बघा. आणि जर समजा आता हा सुद्धा नाही आला, म्हणजे अशा पद्धतीने जर नाही आला तर मग आता कशा पद्धतीने येतोय ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय, नाही का? आता एक इमॅजिनेशन फक्त, म्हणजे एखादी सिच्युएशन देतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो मेसेज आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा असतो. ओके. आता पहा पुढचं काय. आता बघा, हा नीट लक्ष द्या. ते जर नाही आलं तर काय येईल बघा. इमॅजिन युअर सेल्फ ॲज रमेश. काय म्हणायचंय? तुम्ही कोण आहात? रमेश आहात आणि यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट. You are required to go to Pune to participate in the national level chess competition. Okay? National level chess competition. इथपर्यंत काही अडचण आहे का? And hence म्हणजे काय रे? म्हणून, है की नाही? किंवा त्यामुळं, and hence you won't be able to attend the class test. Draft a virtual message. Draft a virtual message for your friend Sanket. Okay? In about 50 to 75 words. हे पहा, 50 ते 75 असे शब्द सांगितले, म्हणजे लगेच ते शब्द मोजीत बसायचं नाही. आणि काय विचारायचे त्याला? आस्किंग हिम टू कन्वे द रिझन ऑफ युअर ॲब्सेन्स. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला प्रश्न अगोदर कळला पाहिजे. टू युअर सब्जेक्ट टीचर. बघा, व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काल्पनिक मेसेज. हे काल्पनिक दिलंय तुम्हाला सगळं आता. ओके. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? एक लक्षात घ्या,
तुलनेनं अशा प्रकारचा मेसेज, हा मेसेज मला वाटतं मागच्या वर्षाच्या बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला हा मेसेज आलेला आहे बोर्ड एक्झाम. ओके, मग आता जर प्रश्नच नाही समजला तर आपण बिंदास सोडून देतो, सोडून द्यायचं नाहीये. तर 4 मार्क याच्यामध्ये फिक्स तुम्हाला मिळणार आहे. कसे? तर बघा आता, इमॅजिन युअरसेल्फ ॲज रमेश. प्रश्न एकदम व्यवस्थित पाहून घ्यायचा. आता परत इथं जसं मगाशी याच्यामध्ये तुम्ही काय पाहिलं होतं, आपण कोण होतो, यू आर दीपिका म्हटलं होतं, तसं इथं कोण आहे, नाव बदलल्याने काही फरक पडलाय का? आता आपण रमेश झालो. नाही तर पोरी म्हणते ना आम्ही रमेश कसं काय व्हायचं. इमॅजिन करायचंय, आहे की नाही हो? तर लगेच झाले तुम्ही रमेश नाहीये. तर इमॅजिन करा. इमॅजिन मध्ये सगळं चालतं. यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन. तुम्हाला नॅशनल लेवलची जी चेस कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी जाणं गरजेचं आहे. अँड हेन्स यू वोंट बी एबल टू अटेंड द क्लास टेस्ट. आणि म्हणून तुम्हाला क्लास टेस्ट अटेंड करता येणार नाही. काय अडचण आहे इथपर्यंत? रिझन कळलंय का? रिझन तुम्हाला कुठं पुण्याला जायचंय, चेस कॉम्पिटिशन आहे नॅशनल लेवलची, आणि त्या ठिकाणी मग काय करा आता, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज फॉर युअर फ्रेंड संकेत. म्हणजे तुमचा जो मित्र आहे संकेत आहे त्याला तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, बघ तुम्ही रमेश आहे आणि तुम्हाला हा मेसेज कोणाला सांगायचा आहे, संकेतला सांगायचा आहे. आणि किती याच्यामध्ये 50 ते 75 शब्द, आणि त्याच्यामध्ये आस्किंग हिम टू कन्वे द रिझन. आणि त्याला रिझन सांगायला लावायचंय की कोणाला, युअर ऍबसेंट, तुमच्या ऍबसेंटीचं जे कारण आहे ते तुमच्या सब्जेक्ट टीचरला सांगायचं. लक्षात आलं? आता हाच मेसेज आपल्याला या ठिकाणी काय करायचं रे, बघा आता आपण काय करू, फक्त हे जे गरजेचं आहे तेवढं तसंच ठेवून द्या. बस असं जर आलं तर काय करायचं आता, आता कंटेंट तुम्हाला दिलेला आहे. किती गोष्टी आहेत या ठिकाणी मला सांगा, किती गोष्टी आहेत? याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन करू शकता थोडंफार, फार ऍडिशन पण करायचं नाही, गरजेचं आहे ते. आता काय काय पाहिजे तुम्हाला? पुण्याला जायचंय. कशामुळे जायचंय? तिथं नॅशनल चेस कॉम्पिटिशन आहे. 2 पॉईंट झाले का? बरोबर आहे का? त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जी तुमच्या क्लासमध्ये टेस्ट आहे ती टेस्ट देता येणार नाही. किती गोष्टी झाल्या एवढ्या तर सांगायच्या. आणि मग तुम्हाला तुमच्या मित्राला सांगायचं आधी, संकेतला, की बाबा रे काय कर, माझ्या ऍबसेंटीचं कारण आपले जे क्लास टीचर आहेत किंवा आपल्या विषयाचे जे टीचर आहेत त्यांना सांग. काही अडचण आहे का? मग थोडंफार इकडे इकडं चालतं, फार डोकं लावायचं नाही. गरजेचं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. लक्षात आलं? तुमच्या कॉलेजमध्ये जर समजा स्ट्रिक्ट केलं, शाळेत स्ट्रिक्ट केलं, तर आपण लगेच निरोप देतो की नाही तेवढं त्या सरांना सांग बरं का, उद्या आज मी येणार नाहीये. मग तुम्ही ते निरोप जाऊन त्यांना सांगता. एवढंच करायचं ना, बस. एकदम सोपं आहे. पण आपली अडचण कुठे होते, हेच करायचंय पण आपल्याला ते इंग्रजीत करावं लागतं, त्याच्यामुळे जरा अडचण आहे. कोणतं येऊ द्या. आता फक्त काय होईल बघा, आता तुम्ही म्हणाल असंच येईल का? असंच नाही येणार. सिच्युएशन बदलल. काय बदलल? सिच्युएशन बदलल. इथं तुम्ही चेस कॉम्पिटिशनला चाललाय तर कुठंतरी एखादं नॅशनल लेवलचं सेमिनार अटेंड करायला तुम्ही चाललाय, कारण बदलल ना. पण सिच्युएशन तर इस्रायल की नाही. मग या सिच्युएशनवर जर मेसेज आला तर एकदम सोपा आहे. इथे एक डेट आपली फिक्स आहे, इकडं काय रे, काही अडचण नाही. आता इथं फक्त एक लक्षात ठेवा, कोण कोणाला मेसेज लिहिते, कोणाला लिहायचंय, आणि कोण लिहिणार आहे, कोण लिहिणार आहे, रमेश. मग आता मला सांगा, इथं वर नाव कोणाचं येईल? संकेत. मग एवढंच लिहा फक्त, संकेत. त्याला डायरेक्ट सांगा. आता काय करायचं, इथं कोणकोणत्या गोष्टी आपल्याला याच्यात घेण्याजोग्या आहेत, तर आपल्याला बघा इथं फक्त जिथं जिथं यू आहे तिथं तिथं तुम्ही काय करा, आय. आता या आरचं यू नंतर आर येतं, आय नंतर काय येईल रे, एम. बघा बरं का. आणि आणि इथं काय होईल रे, आय. बघा आता आपल्याला इथपर्यंतचं मटेरियल याच्यातच मिळालंय. लक्षात आलं का? थोडेसे बदल करून घ्या.
सर्वनामातले सेकंड पर्सन जे आहे ते फक्त फर्स्ट पर्सन करून घ्या. तुम्ही स्वतः सांगणार आहे, आता संकेत स्वतः सांगणार आहे किंवा तो संकेतला स्वतः सांगणार आहे की संकेत आता यू आर आहे, तर त्याचं काय होईल फक्त इथं मला. आता इथं कोणी कोणाला फोन केलाय का, कोणाचा फोन आलाय का, कॉल्ड अप टू से दॅट म्हणायला नाहीये. इथं डायरेक्ट सिच्युएशन आहे, मग जी सिच्युएशन आहे ती त्याला सांगा. किंवा डायरेक्ट तुम्ही आय वॉन्टेड टू इन्फॉर्म किंवा आय एम रिक्वायर्ड. बस बघा बरं का आता मेसेज कसा तयार होतोय. केस घ्या तिथंच व्यवस्थित द्या, काही करायचं नाही. रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट, तिथल्या तिथेच ऍडजस्ट करायचं. इन द कोणत्या लेवलची आहे ती, नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन. फार तर तुम्ही काय करा रे, फार तर काय करा, कुठं होणार आहे ते सांगा. पुणे नाव दिलंय की नाही तुम्हाला, मग पुण्यातलं एखादं ठिकाण सांगा. आणि छोटं ठिकाण सांगताना काय वापरायचं असतं रे, ऍट. कुठं आहे रे, बालेवाडी स्टेडियम. वाढवलं नाही एवढं आता मनानं. आणि जर समजा तुम्हाला एखाद्याला बालेवाडी नाही जमलं है की नाही, दुसरं एखादं नाव घ्या, बरोबर आहे की नाही. अँड फार तर असं सांगा, द कॉम्पिटिशन किती दिवस आहे सांगा, विल बी फॉर 4 days. ओके, इथपर्यंत झालं. हा, आपल्याला आता कुठं जायचंय, कशासाठी जायचंय, किती दिवसासाठी जायचंय एवढं आपण सांगितलंय. लक्षात आलं. मग आता काय करायचं, पुढं आपल्याला अजून कारण आहे. काय कारण आहे त्याला सांगा बाबा. हेन्स आय वोंट बी एबल टू अटेंड आवर म्हणा. कोणती टेस्ट आहे, एखाद्या विषयाचं नाव टाका. बरोबर आहे का. आता हे क्लोज जे केलेलं आहे आपण ते थोडा वेळ काय करू, राहून देऊ. जिथपर्यंत आपला मेसेज जाईल त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी क्लोज करायचं आहे. हा बघा आता. ओके, मला इंग्रजीची टेस्ट काय करता येणार नाही, अटेंड करता येणार नाही. मला आय वॉन्टेड टू इन्फॉर्म आवर इंग्लिश टीचर. मला त्यांना सांगायचंय. आणि शक्यतो अशाच पद्धतीचे मेसेज असतात बघा. एक सिच्युएशन देतात, हॅव्हिंग नो कॉन्टॅक्ट नंबर. बस. माझ्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही. बरं, मग आता तुझ्याकडे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीये, तुम्ही काय करणार मग, त्याला सांगणार ना कॉन्टॅक्ट नंबर असतं तर मी फोन करून सांगितलं असतं. आणि म्हणून काय कर, तर आपण त्याला रिक्वेस्ट करू शकतो. काय रिक्वेस्ट करायची, आय रिक्वेस्ट यू टू कन्वे द रिझन of my absence to our subject teacher. बस, हे की नाही. मग काय करतो, आमच्या सब्जेक्ट टीचरला, आपल्या सब्जेक्ट टीचरला मी काय येणार नाहीये ते कारण मला त्या ठिकाणी सांग, नाही का. आणि कुठलाही मेसेज आला तर मी तुम्हाला सांगतो, काही जरी आलं तर काय करायचं बघा. अपडेट मी अबाउट द कंप्लीटेड सिलेबस. अँड अदर डिटेल्स. मला येऊपर्यंत जर काही कॉलेजमध्ये घडलं तर सांग बाबा मला, आहे की नाही. बऱ्याच गोष्टी घडतात ना, असं काही घडलं तर सांग. कधी सांग, when I will be back in
कॉलेज. मला सांगा बरं आता काही राहिलंय असं वाटतंय का? मग आपण आता याच्यानुसार सांगितलंय की नाही बरोबर? काय सांगितलं? मला आय एम रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन ऍट बालेवाडी. बालेवाडीला पुण्याला नॅशनल लेवलची चेस कॉम्पिटिशन आहे. ऍट द कॉम्पिटिशन विल बी फॉर 4 days. किती दिवसासाठी ते पण सांगा. Hence, I won't be able to attend our English test. I wanted to inform our English teacher, but having no contact number. म्हणून I request you to convey the reason of my absence to our subject teacher. Okay? मी काय येणार नाही तेवढं सांग बाबा. Update me about the completed syllabus and other details when I will be back in college. लक्षात येतंय का बघा? काही अडचण आहे? काही राहिलंय? ओके. आणि मग कोणी लिहिलंय? तुम्ही कोण आहात? अरे कोण आहेत? रमेश. आणि मग इथं नाव लिहून तुमचा हा मेसेज या ठिकाणी क्लोज करा. लक्षात येते की बघा, या पद्धतीचा मेसेज त्या ठिकाणी क्लोज करा. मग आता 3 प्रकारचे, म्हणजे हा सेकंड व्हिडिओ मध्ये आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी फोन कॉल आल्यानंतर कसा व्हर्च्युअल मेसेज लिहायचा, त्यानंतर आज आपण याच्या अगोदरचा जो मेसेज आहे तो फक्त फोन कॉल आलाय, परंतु आपण त्याचे पॉइंट्स आपल्याला देतात. त्या पॉइंट्स वरून आपल्याला कसा मेसेज तयार करायचा, आणि तिसऱ्यांदा म्हणजे या 3 पैकी एक कोणताही तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. आणि मग आपण अशी जर सिच्युएशन, आता भारतात बघा मागच्या वर्षी हा मेसेज आला होता तुम्हाला, मग या वर्षी समजा फार तर फोन कॉल येईल, नाही फोन कॉल आला तर पॉइंट देतील, ते पॉइंट नाही दिले तर काय देतील, या पद्धतीची सिच्युएशन सांगतील. तुम्ही कुठेतरी गेलाय आणि तुम्हाला कुठेतरी जाता येणार नाहीये, तर तुमच्या मित्राकडे निरोप देतो की नाही आपण दररोज, कायम निरोप देतो की नाही, आज आहे ना. आता मी विचारलंय, समजा त्यांनी तुमच्याकडे सांगितलं असेल, का नाही आल्या त्या, त्यांना ना आज काहीतरी टायपिंगचा पेपर होता, हा निरोपच झाला ना, हा व्हर्च्युअल मेसेज झाला. लक्षात आलं का? मग व्हर्च्युअल मेसेज म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, फक्त आपल्या ऍबसेंटीमध्ये आपल्याला आलेला फोन असेल, आपल्याला आलेला निरोप असेल, तो त्या ठिकाणी कोणाकडे तरी येतो आणि ते आपल्यासाठी लिहून ठेवतात. यालाच त्या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज म्हणतात. ट्रिअँगल सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी आहे. फोन करणारा, फोन उचलणारा, आणि तो फोन करणाऱ्याने जो निरोप सांगितला उचलणाऱ्याला, त्या उचलणाऱ्याने तो कोणाला द्यायचा, ज्याच्यासाठी आलाय त्याला द्यायचा. यालाच त्या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज आपल्याला म्हणायचंय. लक्षात आलं? तर अशाच प्रकारचे जे व्हिडिओज आहेत हे या ठिकाणी आणखी रायटिंग, तर सर्वांनी ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ रायटिंग स्किल वरचे वगैरे पहा. आणि नंतर आपण 12वीची जी क्वेश्चन पेपर आहे ती कशा पद्धतीने सोडवायची वगैरे ते त्या ठिकाणी घेणार आहोत. 10वी साठी सुद्धा लवकरच एक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीने घेऊन येऊ. धन्यवाद. बाय.